आयुक्तांसोबत बैठकीमध्ये काय निर्णय झाला? आयुक्तांसोबत बैठकीमध्ये प्रॉपर असा काही निर्णय नाही झालेला, कारण की साहेबांनी त्यांचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते दाखवलं, पण त्याच्यामध्ये उणिवा पण आहेत की साहेब स्वतः बोलतात आहेत की त्यातनं कार्बन निघणार आहे, टेम्परेचर वाढणार आहे आणि 2-3 डिग्रीने टेम्परेचर ऑलरेडी आताचं तापमान बघितलं तर माणसाचं जगण्याचं मुश्किल झालं आणि त्यात अजून जर टेम्परेचर वाढत असतं तर झोपडपट्टीवासियांना बाकीच्या काही सुखसुविधा नाही आहेत की तिथे जाऊन ते लोक स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतील किंवा काय. लहान लहान मुलं आहेत, तुम्ही UHP चेक करा, टीबीचा आजचा जो रेंज आहे जी पहिली होती त्याच्यापेक्षा लहान लहान मुलांना सुद्धा TB झालेलं आहे. कशामुळे? डम्पिंगमुळेच झालेलं आहे. डम्पिंगचा वास, आणि आम्ही राहतो तिथे, आम्हाला माहिती आहे सत्य परिस्थिती तिथली काय आहे. तर आयुक्तांसाहेबांकडनं काही मनाचं समाधान झालेलं नाही आहे. त्यांना स्वतः कन्फ्यूज आहेत. ते बोलतात ते टेक्नॉलॉजी बघा, जपानमध्ये जावा, जॅपनीज टेक्नॉलॉजीने आपण सगळं तयार करू, हे करू. बट जपानचं वेदर आणि जपानची कंडिशन आणि ते किती आणि आपली भारताची कंडिशन आणि मेन म्हणजे तुर्बे स्टोअरची कंडिशन, ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि म्हणून समाधानिक असं काही चर्चा झालेली नाही आहे. महिला म्हणून जर तिथं व्हिजिट केलं तर मेन गोष्ट तर तीच आहे की जपानची कंडिशन आणि आपली कंडिशन खूप मोठा फरक आहे. आपल्या इकडचं सांडपाणी झालं तर जो आता सध्याचं डम्पिंगचा वास झाला, लहान मुलांची रोगराई आहे, आणि आता पाऊस चालू झाला तर सगळं सांडपाणी आणि त्याच्यामध्ये किडे, सगळ्यांच्या घरात किडे होणार. आणि एक महिला म्हणून जर तिथं गेलं तर तिथं कोणतीही परिस्थिती नाही आहे की किडे कोणाच्या घरात जात नाही आहेत. आणि तिथं जरी व्हिजिट केलं तरी व्हिजिटिंगमध्ये पण मला नाही वाटत की काहीतरी निष्पन्न होईल. या बैठकीमध्ये विषय मांडण्यात आले की त्या ठिकाणी गेल्या आम्ही महिनाभरात की त्या डम्पिंग संदर्भात पत्रव्यवहार केलेले आहे. पत्रव्यवहार डम्पिंग ग्राउंडला म्हणजे आताच महिनाभरात नाही, गेल्या आता 10-12 वर्षापासून पत्रव्यवहार करतो आम्ही. त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड हटवा, दुसरीकडे न्या. आता त्या ठिकाणी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा शील पूर्ण सगळे क्लोज केले. त्या ठिकाणी जिथली कुठली मशिनरी आहेत ते आता जर प्रोसेस होतं त्या ठिकाणी काही प्रोसेसिंग होत नाही, काय नाही. 100% कचरा तिकडे लँडफिलला साईडला जाते. आम्ही तरी सहन केले. त्या ठिकाणी पावसाळ्यात छोटे छोटे किडे येतात, लोकांना एवढी त्रास झालाय, TB झालाय, दमाचे बिमारी झाले, नगरसेवकाला देखील TB झालेले. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आता जेवढे शील होते तुमचे सगळे क्लोज केले तुम्ही. आता तर दुसरीकडे जावा. आम्ही पत्रव्यवहार करतो, सभागृह चालू दिलं नाही. आज कुठंतरी त्या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी एक प्लांट, मोठी CBG प्लांट बसवणार आहे. ती जर प्लांट बसवला त्या ठिकाणी कचरा जाळतील. कचरा जाळणार आहे त्या ठिकाणी वीज निर्मितीसाठी, हीट वाढाल तिथं. त्या ठिकाणी परत ते चिमणी लावणार आहेत, कार्बन उडाल म्हणजे कमिशनरचं म्हणणं आहे की कार्बन फक्त 1-2-3% जास्तीत जास्त करून 1-2% उडणार म्हणजे 50% तर उडणारच. ते हीट पण 50% वाढणार आहे. की आता तुम्ही एवढं वर्ष तुम्ही कोपरखेड्याला होतं, ते कोपरखेड्यावर आणलं इथं. आम्ही 60-70 वर्षापासून राहतो इथं, नवी नव्हती तेव्हा. आज आम्ही 60-70 वर्षापासून राहतो त्या ठिकाणी. कोपरखेड्याला होतो, कोपरखेड्याला करा ना मग, तिथं बसवा प्लांट. त्या तुर्बास्टोरमध्ये का जीव गुंतला त्यांची? ही जर असं जर होत असेल त्या ठिकाणी आम्ही या गोष्टी आता कमिशनरला सांगितले, आम्ही ही प्लांट इथं बसू देणार नाही. तुम्ही आतापर्यंत होते 2 महिन्यात हटवतो, 4 महिन्यात हटवतो, 5 महिन्यात हटवतोय. काही नेतेही बोलले आम्हाला हटवू का हटला नाही. आज जागा संपली ना तुमच्याकडे, दुसरीकडे पर्याय जागा बघा. का पर्याय जागा बघत नाही? का लोकांशी जीवाशी खेळताय? का लहान लहान मुलं शाळा शिकतात ते डम्पिंगच्या बाजूला? ह्या गोष्टी लाजा वाटत नाही त्या लोकांना? प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी आमच्या काय झोपडपट्टीच्या लोकांना मारायचे विचार केलेत का? की डम्पिंग करून मग कोपर गेलं होतं, तिथं लोक राहत होते, तिकडून आणले. इथं कोण राहतात? इतका जनावर राहतात? ह्या गोष्टीची आम्ही सगळे चर्चा केली सविस्तर. ते बोलले आपण बघू दुसरीकडे कुठेतरी तुम्ही म्हणजे बाहेरगावी जाऊन या, तिथं जाऊन आले की तुम्हाला त्या गोष्टीची माहिती होईल. या संदर्भात त्यांनी सांगितलं की आम्हाला त्या गोष्टीची विरोध आहे. तिथं ती प्लांट आम्ही होऊ देणार नाही, मुळीच होऊ देणार नाही. तिथं कुणाची, आमच्या सगळ्यांची जीव जरी गेले तरी चालेल, ती मुळीच तिथं ती प्लांट आम्ही बसू देणार नाही. त्या ठिकाणी आग लागते का कोण लावतोय हे आम्हाला त्या सगळ्या लोकांना घेणं देणार नाही. पण त्या ठिकाणी त्यांची वॉचमॅन आहेत, त्यांची देखरेख आहे. दुसरे कशाला जाऊन आग लावतील? ह्या गोष्टी त्यांनाही कळायला पाहिजे. आता हीट होतात, आम्हाला सांगतात ते आतून गॅस निघते, आग लागते. आता ह्या गोष्टी लोकांची जीवाशी खेळण्यापेक्षा 10 दिवस बायका पोरं घ्या, राहा तिथं. त्यावेळेस तुम्हाला डाळ आटकी भाव माहिती पडेल त्यांना. राहा जर बायका घेऊन 10 दिवस राहा. जे ते सांगितले ना, 10 दिवस जर ते बायका पोरं घेऊन राहिले ना, मग आम्ही आयुष्यभर त्यांना सपोर्ट करू.
राहा म्हणा सगळ्या अधिकाऱ्यांना तिथं राहून. मग त्या ठिकाणी टेंडर काढले. पूर्वी आता प्रशासनच होते त्या ठिकाणी त्यांच्या मनाने आले तेव्हा टेंडर काढलेले. त्या गोष्टी जर आता जर टेंडर आला असतं चर्चा झालीच असते त्या गोष्टी. पण ह्यावेळेस ह्या गोष्टीला आमचा 100% सगळे नगरसेवकांची विरोध आहे आणि स्थानिक लोकांचा पण विरोध आहे. यावेळेस आम्ही चर्चा केली. त्यांचा पण एवढं म्हणणं नाही तसं. त्यांचं कमिशनरच्या बोलण्यावरच कळालं आम्हाला की ते काय बोलू शकत नाही.